नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कोकणी बिंटा या यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आज आपण जाणार आहोत भायखळा येथील स्थित वीरमाता जिजाई भोसले उद्यान, म्हणजे त्यालाच राणीची बाग देखील बोललं जातं। तर मंडळी, आत्ता आपण आहोत दहिसरला। दहिसरवरून आपण जाणार आहोत दादरला। दादरवरून ट्रेन चेंज करून आपण जाणार आहोत भायखळ्याला। तर आपली ट्रेन आलेली आहे, तर निघूया। तर मंडळी, आपण आत्ता पोचलेलो आहोत वीरमाता जिजाई भोसले उद्यान। तर आतमध्ये येताच राईट साईडला तिकीट काउंटर आहे। तर तिकीट 50 रुपये आहे आणि लहान मुलांसाठी 25 रुपये। तर आपण तिकीट घेतले आणि इथे एक सेल्फी पॉईंट आहे सुंदर असा। इथे आपण सेल्फी वगैरे काढू शकतो, फोटोज वगैरे क्लिक करू शकतो। इथे एक मोठा बोर्ड लावला आहे, तुम्ही बघू शकता, द मुंबई झू। तर मंडळी, आत्ता आपण आलेलो आहोत राणीच्या बागेमध्ये आणि सर्वप्रथम इथे एक स्टॅच्यू आहे, पाहू शकता आपण। इथे एक छोटासा बोर्ड पण लावला आहे। तर मंडळी, इथून थोडंसं पुढं गेल्यावरती आपल्याला अस्वल पाहायला मिळणार आहे। तर अस्वल बघण्यासाठी खूप गर्दी आहे, बघू शकता व्हिडिओमध्ये आपण। हा, झाडावर बसलाय। अरे बाबा, खाली ना, खाली बसलाय, वरती बसलाय तो। दिसायचा नाही तो, दिसायचा नाही, पूर्ण काळा काळा दिसतंय। आला 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 येते। आता पुढे जाऊन पाय सरळ सरळ नाही दिसणार।
येतच नाही खाली तो. तर मंडळी अस्वल तर झाडावर बसला होता. तर इथे आत्ता आपण पाहणार आहोत वाघ. तर इथे पण खूप गर्दी आहे. तीन आहेत. टाइगर जो કેટલો મોટો ટાઈગર છે ને નહીં કરે છે હાથ તોડતા ગયો બાય બાય तर मित्रांनो तिसरा प्राणी आपण पाहणार आहोत तो पानघोडा. इथे समोर पाहू शकता. मगाचं सर्व पाण्यात होतं. हा तर एक बाहेर आरामात बसलाय एकदम. पाण्यात पण आहे ना एक झाडाच्या मागे दिसेना तो. तर मंडळी इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे बाराशिंगा. हे बघ रे बाबा वरती बघ.
कुठे वरती बाकी सगळे तर मंडळी आत्ता आपण जाणार आहोत कासव पाहायला. आता मगाशी आपण बाराशिंगा पाहिला, तर आत्ता कासव पाहायला जातोय. तर मंडळी कासवाच्या इथून थोडंसं पुढे गेल्यावर आपल्याला पाहायला मिळते मगर. तर आत्ता पाण्याखालून आपण मगर बघतोय. थोड्या वेळानं आपण वरून पण बघू जाऊन. तर मंडळी मगर बघून झाले आणि इथून थोडंसं पुढे गेल्यावर अजून आपल्याला पक्षी पाहायला मिळतात, जसं की बगळा वगैरे. तर मंडळी तिथून थोडंसं पुढे गेल्यावर ते आपल्याला पाहायला मिळतो लांडगा. ते समोर तुम्ही पाहू शकता, झाडांच्या मागे आहे तो. तर मंडळी इथून थोडंसं पुढे गेल्यावर आपल्याला पाहायला मिळतो तो चित्ता. बघू शकता. तर मंडळी अशा प्रकारची होती आजची ही राणीची बाग. अजून याच्यामध्ये पेंग्विन वगैरे पण आहेत, पण आम्ही गेलो नाही तिकडे. तर तुम्ही इथे येऊ शकता. भायखळा स्टेशनपासून अवघ्या 10-15 मिनटाच्या अंतरावर आहे. तर 50 रुपये पर पर्सन तिकीट आहे आणि लहान मुलांसाठी 25 रुपये. तर नक्की भेट द्या.
तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती असेच नवीन व्हिडिओ येत असतात. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.